आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि कसं आहे ना गौरव, सुचित्राला बरं वाटावं, तिने अभ्यास करावा म्हणून माफी मागितली आहे. काय मनापासून माफी मागितली नाहीये त्याच्या यांची. सुचित्रा ताई, म्हणजे हे सगळं खोटं होतं? तू नाटकं केलीस? सुचित्रा ऐकून घे माझं. मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. अगं अजून किती खोटं बोलणार आहेस तू माझ्याशी? दादा तू मला समजवू नकोस. या सगळ्यावरून ना एक गोष्ट क्लिअर झालीये की तुला खूप इगो आहे. चिटल्या दादा मलाही ओरडता येतं. या घरात ना सगळ्यांना हेच जमतं. आपलं म्हणणं खोटं ठरलं की ओरडायचं फक्त. अगं सुचित्रा, चिटल्या काय बोललीस तू ताईला? आता माझ्याशी एकही शब्द बोलू नको. आणि तू जर तिच्या बाजूने बोलायला आला असशील तर आत्ताच्या आत्ता निघून जा. तू जरा गप्प बसशील का? नाही. काय चाललंय तुझं? हा, मूर्खाच का जरा? ताईशी असं बोलशील? हो बोलणार, कारण तीही चुकीची आहे आणि तूही. कोणी चुकलेलं नाहीये. तुला काय वाटतं ताईला तुझं चांगलं वाईट कळत नाही? हा, आतापर्यंत ताईने जे काय केलं तुझ्यासाठी ते सगळं विसरलीस का तू? आणि कोणासाठी? त्या तुझ्या सरांसाठी? ए हॅलो, मेंटॉर आहेत ते माझे. असतील तुझे मेंटॉर. ताईपेक्षा जास्त महत्वाचे आहेत का ते? नाही ना? हे बघ चिटल्या, मी तुला हेच सांगतोय की ताई जे काही करते ना ते तुझ्या वाईटासाठीच करते, असा गैरसमज झालाय तुझा. अरे तशीच वागते ना ती. आई बोलली म्हणून सरांची माफी मागितली आहे ताईनी. म्हणजे खोटच वागली ना ती. अगं असं नाहीये चिटल्या. अरे असंच आहे. अरे माझ्या समोर झालं ना सगळं. दुसऱ्यांना सांगत असते खोटं बोलू नका, खरं बोला, खरं बोला. स्वतः खोटं वागते त्याचं काय रे? मग ती असं का वागली असेल याचा जरा विचार कर ना. काहीतरी हेतू असेल ना त्यामागे. हेतू? कसला हेतू? कसला हेतू रे? तिचा फक्त एकच हेतू आहे, मीपणा मिरवायचा. सतत आपलं मी हे केलं सुचित्रासाठी, मी ते केलं आईसाठी, सतत मी. बस झालं. अति बोललीस तू आता.